नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं कॅप्शन आहे रम्मीचा डाव, छाव्यावर घाव, आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता तुम्हाला वाटत असेल की मी असं का म्हणतोय, तर मित्रांनो त्याचं साधं सोपं सरळ उत्तर आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय तोडफोडीचं प्रकरण चालू आहे. हे जर बघितलं तर तुम्ही म्हणाल की मग याला कारण काय, तर त्याला कारण हे आहे. आहेत विजय घाडगे, हे छावा संघटनेचे पदाधिकारी. या व्यक्तीला जी मारहाण झालेली बघतोय आपण, ही मारहाण कशामुळे झाली आहे, तर ती मारहाण या घटनेमुळे झाली. कृषी मंत्र्यांना पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. ही घटना जर बघितली तर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या समोर हे पदाधिकारी काही पत्ते टाकतायत आणि त्यांना सांगतायत की तुम्ही तुमच्या मंत्र्यांना हे पत्ते खेळायला द्या. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की रोहित पवार हे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत आणि यांनी एक व्हिडिओ, फोटो ट्विट केला किंवा शेअर केला मीडियामध्ये, आणि तो फोटो हा आहे. आता तुमच्या लक्षामध्ये येत असेल की नेमकं घडलंय काय, तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. घडलंयच असं की महाराष्ट्र विधानसभेचं किंवा महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये सर्व मंत्री असतील, विविध पक्षाचे आमदार असतील, विरोधी पक्ष असेल, ही मंडळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेल्या विविध प्रश्नावर चर्चा करतात. नवीन विधेयक आणायचं असतं, नवीन कायदे बनवायचे असतात, त्यासाठी चर्चा करावी लागते आणि त्यासाठी हे अधिवेशन असतं. परंतु या अधिवेशनामध्ये एक मंत्री अजित पवार गटाचे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मंत्री हे आहेत कोकाटे, माणिकराव कोकाटे. हे माणिकराव कोकाटे या सभागृहामध्ये ज्यावेळेस चर्चा चालू आहे त्यावेळेस हे आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये रम्मी, ऑनलाईन रम्मी किंवा ऑनलाईन गेम ज्याला आपण म्हणतो ते खेळताना दिसत आहेत आणि ते सर्वांनी बघितलेले. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले, ते जर बघितलं तर स्पष्टपणे आपल्याला असं दिसतंय की ते खेळतायत त्याच्यामध्ये. परंतु ते खेळतायत तर त्यांचं असं म्हणणं मी तर की खेळत नव्हतो, परंतु ते खेळताना दिसत आहेत. आता बाजू कशी सावरून न्यायची किंवा काय करायचं, आपल्या पक्षाची लक्तर वेशीवर टांगली जाऊ नयेत म्हणून विविध मंडळी, मग पक्षाचे अधिकारी पदाधिकारी पुढे येतात. परंतु त्यामध्ये जे काही प्रवक्ते असतात, अशा प्रवक्त्यांना काही प्रश्न विचारल्यानंतर, म्हणजे तुम्ही जर TV9 वर जाऊन बघितलं तर रुपाली ठोंबरे त्या पक्षाच्या अजित पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया जर बघितली तर आपल्या माणसाला, म्हणजे कोणाला, जो मारहाण करतोय पक्षाचा पदाधिकारी आणि तो युवक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार पक्षाचा तो प्रदेशाध्यक्ष आहे असं म्हटलं जातंय, त्याचं नाव सूरज चव्हाण. आणि ह्या सूरज चव्हाणने जे बघितलं आणि बाहेर आल्यानंतर या प्रकारची मारामारी केली, त्या माणसाला म्हणजे विजय घाडगे जे पदाधिकारी आहेत छावा संघटनेचे, यांना बऱ्यापैकी 10, 11, 12 लोकांनी मारलं. त्यांची प्रकृती जर बघितली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलंय. 4-5 दिवसाचं डॉक्टरांनी त्यांना रेस्टही सांगितली. आणि बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मारामारी होती. मित्रांनो, हे बघितल्यानंतर मग रुपाली ताई ठोंबरे या त्यांच्याच पक्षाच्या आहेत. मग आपल्या पक्षाचं बबळं कशा पद्धतीनं त्याची बाजू घ्यायची
या मंडळींना भान राहत नाही. आणि त्या वकील आहेत स्वतः, आणि त्या स्वतः असं सांगतायत की सूरज चव्हाणनी जे केलं ते आमच्या नेत्याला असंविधानिक भाषा वापरली, त्यामुळं त्यांनी ही ऍक्शन घेतली, त्याचं ह्या समर्थन करतायत. आणि मित्रांनो, तो व्हिडिओ जर बघितला, सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय, हे जर बघितलं तर मग असं वाटतं की आपलं ते बाबून दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे आपला पक्षाच्या माणसाने चुकीची केलेली गोष्ट आहे ती. विजय घाडगे जे आहेत यांनी काहीही चुकीचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा हे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत, आणि ते जर तिथं अधिवेशनामध्ये चर्चा चालू असताना जर गेम खेळत असतील, तुम्ही तर काही व्हिडिओ बघतायच, काही लोक तंबाखू मळून देत आहेत, काही गेम खेळतायत, काहींचं काही वेगळंच चाललेलं असतं. मग हा फोटो ट्विट झाल्यानंतर किंवा बाहेर आल्यानंतर चूक असेल तर चूक म्हणावी, विषय लगेच मिटला असता. परंतु रुपालीताई ठोंबरे या आपल्या माणसाची बाजू घेत आहेत, आणि सूरज चव्हाण जर बघितलं तर ते असं सांगतायत की आमच्या नेत्याबद्दल असंविधानिक भाषा वापरली. आता यांचा नेता नेमका कोणता कळायला मार्ग नाही. यांचा नेता अजितदादा पवार आहे, त्यांच्याबद्दल तर हा विजय घाडगे काहीच बोललेला नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच ठिकाणी सुनील तटकरे आहे, त्या ठिकाणी संजय बनसोडे आहेत. या मंडळींना ते काहीच बोललेले नाहीत. एवढंच म्हणले की तुमच्या मंत्र्यांना तुम्ही हे पत्ते घेऊन त्यांना खेळायला सांगा. काय तर रम्मी खेळायला सांगा. ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा सभागृहामध्ये जाऊन पत्ते खेळत बसा. आणि हे त्यांचं म्हणणं अजिबात चुकीचं वाटत नाहीये, कारण त्यांनी जे बघितलं, जे व्हायरल झालं, त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया आहे या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची. आणि त्यांचं तर म्हणणंच आहे की आम्ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालली, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना किंवा सभागृहामध्ये चर्चा चालू असताना जर कृषी मंत्री एका पक्षाचा जर असं करत असेल, याचा अर्थ त्याचं लक्ष ते जे काही विविध प्रश्न त्या ठिकाणी चर्चिले जात आहेत त्याच्याकडे नाहीच आहे. हा याच्या गेममध्ये मग्न आहे. आणि बरं, सांगताना तरी काही इथिक्स असावेत की ठीक आहे, ते ओपन झालं होतं, मी ते बंद करत होतो, जे काही त्यांना खोटं बोलायचं त्यांनी बोलावं. परंतु त्यावर त्यांनी एवढं चालू केलं की मी खेळलेलोच नाही, मला रम्मी खेळताच येत नाही, आणि जर मला खेळताच येत नाही आणि मी ते बंद करत होतो. परंतु मित्रांनो, ते खेळत होते की नाही या त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. जितेंद्र आव्हाड काय म्हणतायत ऐका. च्या बाबतीत काय म्हणाले की ते जाहिरात बोलत होते. मी त्या व्हिडिओत काय दाखवलंय, ते पत्ते हलवत आहेत. ते किलावर काय म्हणतात, त्याचा एक पत्ता असा खाली येताना दिसतोय, एक बदाम वरती जाताना दिसतोय. याचा अर्थ ते खेळत होते. जंगली रमी हा पैशाचा खेळ आहे, तो डाउनलोड करावा लागतो, तो काय नॅचरली येत नाही ऍप. आम्ही फक्त सत्य सामोरेला आणतोय महाराष्ट्राचे की किती गंभीर आहेत बघा मंत्री. जर प्रकार बघितला तर इकडे सूरज चव्हाण सांगतो की आमच्या नेत्याबद्दल असंविधानिक भाषा वापरली, अजयदादाबद्दल वापरली, सुनील तटकरेंबद्दल वापरली, की माणिकराव कोकाटेंबद्दल वापरली. यांचा नेता नेमका कोणता? कारण या मंडळींनी जे केलं, जर कोकाटेंच्या बद्दल यांना म्हणायचं की असंविधानिक भाषा वापरली तर असं काहीच नाहीये. सभागृहामध्ये जर हे पत्ते खेळत असतील तर हे संविधानाला मान्य आहे का? सभागृहाच्या बाहेर जर त्या मंत्र्यांना जाब विचारला सर्वसामान्य माणसाने की तुमचा मंत्री असा करतोय, मग हे पत्तेच खेळायला द्या, याच्यामध्ये असंविधानिक भाषा कोणती आहे? आणि हे सूरज चव्हाण जो माणूस आहे, याला जर एवढा पुळका येत असेल तर यांच्या मंत्र्यांना यांनी सांगायला पाहिजे. परंतु हा कार्यकर्ता आहे आणि ज्याच्यावर आरोप केला जातोय तो मंत्री आहे. मग हे जर बघितलं तर त्यांनी जे केलं, म्हणजे सूरज चव्हाणने जे केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. पण मीडियामध्ये सरकार आपलं आहे आणि सरकार आपलं असल्यामुळं अजयदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळं आपल्याला काही होणार नाही. कारण काय की मागेच याच आठवड्यामध्ये 2 दिवसापूर्वीच असेच भाजपाच्या आमदारांनी बाहेरची मंडळी आणून त्या ठिकाणी राडा घातला. त्यांच्यावर काहीच
कार्यवाही होत नाही, म्हणजे विधानसभेच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी बाहेरच्या वरांड्यामध्ये जर मारामारी होत असेल आणि त्यावर भाजपा जर काहीच ऍक्शन घेत नसेल, तसंच आपलंही होईल असं तर सुरेश चव्हाणला वाटलं नाही ना. आणि मित्रांनो, त्यांनी जी काही बाईट दिली की मला माझ्या नेत्याबद्दल असंविधानिक भाषा कशाला म्हणायचं, असंविधानिक भाषा कशाला म्हणायचं, हे जे काही सत्तेमध्ये आहेत ना यांनी ठरवायचे. तिकडे देवेंद्र फडणवीसांना वाटत नाही बाहेर मारामारी झालेली ही असंविधानिक आहे, पण इकडे मात्र त्यांच्या मंत्र्यासमोर पत्ते टाकले किंवा त्यांना जाब विचारला, ही मात्र असंविधानिक भाषा आहे. आणि ज्या लोकांना आपण निवडून देतो, जे आमदार बनतात, मंत्री बनतात, त्यांनी मात्र तिथं कसाही नंगानाच करा, एखाद्या माणसांना मारा, बनेल टावेलवर फिरा, ही मात्र असंविधानिक भाषा होत नाही किंवा ते कृत्य सुद्धा असंविधानिक नाहीये. हे कुणाच्या म्हणण्यानुसार, हे सत्ताधारी जी आहेत ना यांच्या म्हणण्यानुसार. आणि मग पुढे जर बघितलं तर ज्या वेळेस सर्व मीडियामध्ये याची चर्चा चालू झाली आणि मग छावा संघटना जी आहे मित्रांनो, त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत अण्णासाहेब जावळे, आणि याच्या शाखा खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मग जसं हे प्रकरण बाहेर आलं तसं लातूरच्या ठिकाणच्या सारख्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारचं जे कार्यालय त्याची तोडफोड करण्यात आली. या मंडळी रस्त्यावर उतरली आणि रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. काल त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयावर निवेदन देण्यासाठी जो की सभागृहामध्ये त्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून त्या ठिकाणी पत्त्याचा गेम खेळत बसतो आणि त्याचा राजीनामा घेण्यात यावा हे निवेदन घेऊन त्या ठिकाणी गेले. परंतु राष्ट्रवादीने काही गुंड पाळलेले आहेत, त्यांच्या पक्षामध्ये काही भांडवळ पाळलेले आहेत, सूरज चव्हाण सारखे, त्यांनी अचानक तो हल्ला केला. लोकशाही मार्गाने निवेदन देण्यासाठी गेलेला असताना तो छावा संघटनेवरच हल्ला नाही, तर तो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्ला आहे, शेतकऱ्यांच्या विचारावर तो हल्ला आहे. असे प्रकार वारंवार या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. तर माझं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना एक माझी विनंती म्हणण्यापेक्षा आव्हान सुद्धा आहे की अशा लोकांना अजितदादांनी आणि गृहमंत्र्यांनी आवरलं पाहिजे. मग असं जर होत असेल तर मग अजित पवार असेल किंवा सुनील तटकरे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी मात्र या सूरज चव्हाणचा राजीनामा मागितला. आणि मित्रांनो, त्याच्यावर कारवाई सुद्धा होते. सूरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवरती गुन्हे दाखल झालेत. मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण फरार आहेत. लातूर शहरामधील विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय. विजय घाडगे आहेत, ते दवाखान्यामध्ये आहेत आणि दवाखान्यामध्ये असल्यानंतर त्याची प्रकृती बघितली तर प्रकृती त्यांना रेस्ट सांगितली 4-5 बरे प्रकृती बरे, उपचार सुरू आहेत, त्रास होतो लागलेला आहे, म्हणजे 10-12 लोकांनी मारलेले आपल्याला दिसतंय. त्यामध्ये या सर्व लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत आणि गुन्हे दाखल करून यांच्याकडून जे काही प्रदेश त्यांच्याकडे अध्यक्ष काही युवक असेल ते त्यांच्याकडून काढून घेतलं जाते, म्हणजे राजीनामा घेतला जातोय. आता तुम्हाला असं वाटेल, काही लोकांचं असं म्हणणं असेल की त्यांचं पद घेतल्याने काय फरक पडणार आहे. मित्रांनो, तसं नाही. एखाद्या सत्ताधारी पक्षाचा तो जर पदाधिकारी असेल आणि तो जर चुकीचं वागत असेल तर त्यातला आमच्या पक्षातून आम्ही त्याचा राजीनामा घेतोय, मग तो त्याची बाजू लढायला मोकळा होईल. उद्या ते त्याला सपोर्ट करतील न करतील हा भाग वेगळा आहे, पण नैतिकतेच्या दृष्टीने जर बघितलं तर त्यानं चुकीचं वर्तन केलं म्हणून त्याच्याकडून त्याचा राजीनामा घेणं हे अजित पवारांनी अतिशय चांगलं काम केले. सुनील तटकरेंनी अतिशय चांगलं काम केलं म्हणावं लागेल. आणि हे नामनिर्देश तिकडं तर करत नाहीत ना देवेंद्र फडणवीसांना, की जर आमच्या पक्षात असं चुकीचं कुणी वागत असेल तर आमच्याकडे गय नाही, त्यांना ते तर शो करत नाहीत ना. मग गोपीचंद पडळकर सारख्या माणसाचा राजीनामा घेणं गरजेचं होतं, पण तसं ते झालेलं नाहीये. आणि मग अजितदादा पवारांनी आपली प्रतिमा किंवा आपल्या पक्षाची विचारधारा काय आहे हे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि मित्रांनो, एवढं होऊन की काय, ज्यावेळेस छावा संघटना असेल, त्यांचे पदाधिकारी असतील, रस्त्यावर उतरताना जाब विचारतात, त्यावेळेस मात्र कोकाट्यांना असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचा राजीनामा दिला पाहिजे. तर कोकाटे काय म्हणतायत? प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय?
राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो जे सांगतायत की मी राजीनामा देण्यासारखं असं काय केलंय? बलात्कार केलाय, विनयभंग केलाय कुणाचा, शेतकऱ्याच्या बाबतीत काही विचित्र बोललोय, काही मी फ्रॉड आहे, गुंड आहे. म्हणजे कोकाटेंच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या मतानुसार राजीनामा जर एखाद्या मंत्र्याचा घ्यायचा असेल तर त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी घडणं गरजेचं आहे. त्यांच्या दृष्टीनं सभागृहामध्ये गेम खेळणं क्षुल्लक गोष्ट आहे. कारण याच्यासाठी तर या मंडळींना लोकांनी मतदान देऊन सभागृहामध्ये पाठवले. क्षुल्लक वाटतंय त्यांना. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर मग बघितलं तर हे जी काही मंडळी आहे असं जर वागत असतील तर लोकांना काय म्हणावं? बरं, मीडिया जो आहे तर मीडियामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटतात, सर्वसामान्य माणसं ही मंडळी असं चुकीचं वागतायत त्यावर कॉमेंट्स करतायत. परंतु भारतीय जनता पार्टीची जी मंडळी आहे, गिरीश महाजन काय म्हणतायत ऐका. आज नाही, मला या संदर्भात काही माहिती नाही. म्हणजे मी आता सकाळी 12-1 वाजता निघालो, आताच इथे पोहोचलो. योग्य आहे, कालच झालेला आहे ट्विट, तो कालपासून बातमी चालू आहे. नाही, असं असेल तर अतिशय अयोग्य आहे, योग्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की मला माहीतच नाही. म्हणजे या माणसांना इतभूत माहिती असते पण मीडियासमोर एवढा आ आणण्याचा प्रयत्न करतायत असं स्पष्ट जाणवतंय त्यामध्ये. मला माहीतच नाही, मी माहिती घेऊन सांगतो. आणि जर एखादी दुसरी घटना असती तर मग मात्र यांनी पटकन सांगितलं असतं की ते घडले कसं, संपूर्ण प्रकरण पुढे आणलं असतं. असे हे गिरीश महाजन आहे. दुसरे शंभूराज देसाई. शंभूराज देसाई तसेच. काय झालंय मला माहित नाही, झालं असेल तर, झालं नसेल तर ऐका. पण ते जर समजा असं काही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे खेळत असतील तर म्हणतोय मी, तर ते काय बरोबर नाही की काय. मित्रांनो, एका मंत्र्यांनी तर हाईट टच केली, प्रताप सर नाईक यांनी तर सांगितलं की रम्मीचा खेळ चांगला खेळ आहे. ऐका. मी तर आता टीव्हीवर पण खेळत ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो. आमचं तर तसं मी म्हणणार नाही, परंतु रम्मी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल कदाचित. असं मंत्र्यांचं म्हणणं असेल तर मित्रांनो, ऑनलाईन रम्मी खेळा जे चाललंय याचा स्पष्ट अर्थ असा होतो की महाराष्ट्र सरकार असेल याचं अशा ऑनलाईन ह्या गेमला म्हणा किंवा जुगारीला म्हणा समर्थन आहे. त्यांच्याकडून त्यांना पैसा मिळत असेल आणि मग लोक ज्या जाहिराती येत आहेत या जाहिराती तर तुम्ही मोबाईल ओपन केला की त्या जाहिराती चालूच होत आहेत. ऑनलाईन रम्मी खेळा, करोडोची बक्षिसं आहेत त्याला. आता लोकांना कामधंदे तुम्ही काढून घेतलेत, लोकांचे कामधंदे. मग आता लोकांना हे कामं लावा म्हणजे ती लोक घरं दारं विकतील. दारूची दुकानं खोला म्हणजे ही लोक दारू प्यायच्या नादी लागतील. उद्या तुम्ही असंही सांगा की अल्कोहोल हे चांगलं असतं शरीराला. कारण हे मंत्री काहीही म्हणू शकतात, कारण हे तुमचे प्रतिनिधी आहेत, तुम्हा आमचे प्रतिनिधी आहेत, म्हणून ही मंडळी असं वागतायत. परंतु जनतेने यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. आणि मग मित्रांनो, त्यावर या ज्या व्यक्तीने खोटं बोललं, जे नव्हतं ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि असंविधानिक भाषा नेमकी या सूरज चव्हाणची काय संविधानिक आणि काय असंविधानिक हे त्याला विचारणंही गरजेचं आहे. परंतु ज्या वेळेस मीडियामध्ये हे सगळ्या चर्चा आल्या त्यावेळेस मात्र त्याला उपरंती होते की काय आणि तो त्यावर आपली प्रतिक्रिया देतोय. प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाटगे पाटलाला आम्ही मारहाण केली. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो. परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल, म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली. माझ्याकडून चूक झाली म्हणून क्षमा मागतोय. म्हणजे एखाद्याला फटकवायचं, मारायचं चांगलं आणि त्यानंतर क्षमाही मागायची, ही कुठली पद्धत आहे?
असं असेल तर मग मला असं वाटतं की जी काही मंडळी आहे कुठल्याही पक्षाची असतील, पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, कोणीही असो, जी घटना योग्य नाही ती नाहीच. वैचारिकता असली पाहिजे ना काहीतरी. बरं, जिथे काही घडलेलंच नाहीये तो माणूस घोषणा देतोय, निघून जातोय, त्यावर तुम्ही अशा प्रकारचे कृत्य करताय आणि त्याला असंविधानिक सांगण्याचा प्रयत्न करताय. परंतु मित्रांनो, मीडिया जो आहे ना, जो काही वेळेस दाखवतो सत्यता आणि मग ती सत्यता बघितल्यानंतर तुम्हाला मात्र मी शर्मेनं मान खाली जावी अशी वेळ आणता. आणि ती फक्त तुम्हीच नाही तर तुमचे पदाधिकारी असतील, सगळ्यांवर तुम्ही ही वेळ आणता. बदनामी होईल असे कृत्य करता. त्यामुळं जे पदाधिकारी असतील, कुठल्याही पक्षाचे असतील, या मंडळींनी योग्य काय अयोग्य काय पाहून आपली कृती करणं गरजेचं आहे. अन्यथा खेळणारा रम्मी वेगळा माणूस आणि मार मात्र एका व्यक्तीला खावा लागतोय, एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला खावा लागतोय. आणि म्हणून मित्रांनो, मी आजचं कॅप्शन दिलं होतं, रम्मीचा डाव आणि छाव्यावर घाव. माझं म्हणणं तुम्हाला पटतंय? जर पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.